मुंबईतील कुर्ला परिसरात काल रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। माकडवाला कंपाऊंड परिसरात अज्ञात आरोपींकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात बाबा येलप्पा पवार यांचा मृत्यू झालाय, तर प्राथमिक माहितीनुसार पवार यांच्यावर सुमारे 5 राऊंड गोळीबार करण्यात आलाय। तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते। घटनेनंतर जखमी अवस्थेत असताना त्यांना तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जाते। आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात उन्हाळी मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय। बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून या किड्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचं चित्र आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतंय। तर गेल्या काही दिवसापासून तापमानातील चढ उतार आणि अनियमित हवामानामुळे मक्का पिकाची वाढ अधिकच प्रभावित झाली आहे। त्यातच लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढवलाय, तर पाण्याचं नुकसान होत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत असून कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते। 5 एकर मका लागवड केलेली आहे। इतर शेतमालांना पाहिजे तसा भाव मिळत नाही म्हणून चाऱ्यासाठी ही मका आम्ही लागवड केली। 1 लाखापेक्षा जास्त रुपये हा खर्च या मकासाठी झालेला आहे। लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे। जवळपास रोजच आम्ही यावर फवारणी करतो, पण तरी परिणाम पाहिजे तशी मिळत नाही आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान आता होणार आहे। आमची लावलेलं भांडवलही निघतं का नाही आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे। साधारण 150 टन मका निघेल असा अंदाज होता, परंतु आता ही 60 ते 70 टन निघाली तर आमचा खर्चही वसूल होणार नाही। या लष्करी अळीमुळे मोठं नुकसान आम्हाला सहन करावं लागणार आहे। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर जाधव यांची धुळे जिल्हा अध्यक्षपदी एका मताने निवड जाहीर करण्यात आली। यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती। त्यानंतर तत्काळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकरंदसारे यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत प्रभाकर जाधव यांच्या नावावर एका मताने शिक्कामोर्तब करण्यात आलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची रचना करून पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। माननीय नामदार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ हे या ठिकाणी कार्यरत होते, परंतु सगळ्यांच्या मताने असं ठरलं नाही। त्यांनी असं ठरवलं वाटलं तेव्हा मी या ठिकाणी निवृत्त होतोय आणि राजीनामा देऊन कार्यकारिणी बरखास्त करूया। त्याप्रमाणे रामदासजी आठवले साहेब आमचे नेते त्यांच्या कानी टाकून या ठिकाणी असं ठरलं की नवीन कार्यकारिणी या ठिकाणी निर्माण करायची। तर आज 29 तारखेला आज इथं ही बैठक झाली जिल्ह्याची। या जिल्ह्याच्या बैठकीमध्ये या ठिकाणी प्रभाकर भाऊ जाधव यांची एकमतानं या ठिकाणी निवड झाली आणि उर्वरित जी कार्यकारिणी आहे ती त्यांनाच अधिकार देऊन लवकरच ती कार्यकारिणी ते अस्तित्वात आणतील। त्यांना सांगितलं सूचना आहेत की सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन आणि व्यापक अशी ही कार्यकारिणी या ठिकाणी होईल आणि निश्चितच या धुळे जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टीचे जे कार्य आहे हे जोमाने या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चितच एक चांगल्या स्वरूपाचं काम आणि पक्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रभाकर भाऊंच्या जाधवांच्या नेतृत्वाखाली उभा राहील। त्यांना असे आजच्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो। उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना पिण्याच्या पाण्याची चिंता असलेल्या पंढरपूर परिसरासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे। उजनी डॅम मधून भीमा नदी पात्रात सोडलेलं पाणी आता पंढरपुरापर्यंत पोहोचलं आहे। त्यामुळे पंढरपुरासह सांगोला आणि मंगळवेढा परिसरात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या पाण्यामुळे परिसरात 14 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जाणार असून नदीकाठच्या गावांनाही याचा फायदा होणार आहे। तसेच शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढल्याने पिकांसाठीही मदत होणार आहे। उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यातील
पाण्याचा तुटवडा काही प्रमाणात कमी होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आजच्या न्यूज मराठी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.